सुनेत्रा पवार यांची शपथविधी उद्या होण्याची शक्यता. नक्की काय झालं समजून घेऊ तर व्हिडिओमध्ये. त्याआधी असंच माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर त्यांच्या रिक्त पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आलं आहे. छगन भुजबळ आणि इतर नेत्यांनी त्यांच्या शपथविधीबद्दल सकारात्मक संकेत दिले आहेत. अशी शक्यता आहे की उद्या त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) ची विधिमंडळ पक्षाची बैठक 31 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे, जिथे सुनेत्रा पवार यांना पक्षाची नेता म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानंतर शपथविधीचा निर्णय होऊ शकतो. NCP नेते आणि केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे की कोणताही विरोध नाही सुनेत्रा पवार यांना विधायक दलाचे नेतृत्व स्वीकारण्यास. पण अंतिम निर्णय घेताना कुटुंबाचा सन्मान आणि सहमती महत्त्वाची आहे. जर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतात तर ते महाराष्ट्रातील पहिली महिला उपमुख्यमंत्री होण्याचा ऐतिहासिक कीर्तिमान असेल. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि झटपट बातम्यांसाठी दौलत मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका.